स्मार्ट अहमदनगर न्यूज। महिला सक्षमीकरणावर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला भर। अश्विनी थोरात। जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणावर सुजय विखे पाटील यांनी विशेष भर दिला, कारण महिला सक्षम झाल्याशिवाय कुटुंबाचा विकास होणे शक्य नाही अशी धारणा दादांची आहे। यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक महिलांचा सन्मान करण्यासाठी अनेक महिला गटांची निर्मिती केली। बचत गटांच्या मार्फत महिलांना रोजगार दिला आणि स्वावलंबी बनवले। 200हून अधिक महिला बचत गटांना स्टॉल वाटप केले। अनेक महिलांना पीठ गिरणी, वजन काटा, पॅकिंग मशीनच्या साहाय्याने त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून आपल्या पायावर उभे केले, असे प्रतिपादन भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात यांनी केले। अश्विनी थोरात यांनी माहिती दिली की सुजय विखे पाटील यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून 16.81 कोटी रुपये खर्च करून 100 खाटांचे अत्याधुनिक सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय उभे केले। अधिक मास महिन्यात भक्तीत लीन असलेल्या उपास तापास करून देवाची आराधना करणाऱ्या महिलांना तीर्थस्थळी जाण्यासाठी देवदर्शन यात्रेचे आयोजन करून धार्मिक कार्याला हातभार लावला। यामुळे महिलांच्या मनात नेता कसा असावा याचा आदर्श सुजय दादांनी निर्माण केला। हजारो बहिणींचा हक्काचा भाऊ म्हणून आज दादांना ओळखले जात आहे। त्याचबरोबर महिलांसाठी असणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांना त्यांनी प्रभावीपणे राबवत महिलांच्या कल्याणासाठी काम केले। जिल्ह्याचे झपाट्याने शहरीकरण होत असताना ग्रामीण भागातील महिलांना आजही चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता। यामुळे त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे दादांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील 3,10,145 महिलांना या योजनेचा लाभ देत त्यांचे आरोग्य आणि जीवनमान उंचावले। तसेच गरोदर मातांना सकस आहार आणि आर्थिक लाभ मिळावा आणि त्यांचे मातृत्व सुखकर आणि आनंददायी व्हावे यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या 1,53,919 मातांना 62,23 लाखाचा निधी मिळवून दिला। सुजय दादांच्या कार्यामुळे महिलांच्या मनात स्थान निर्माण झाले। याचा फायदा त्यांना यंदाच्या निवडणुकीत होणार आहे। महिलांच्या मतदानाचा मोठा टक्का सुजय विखे यांच्या पारड्यात पडला जाणार असल्याची खात्री अश्विनी थोरात यांनी व्यक्त केली। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। स्मार्ट अहमदनगर न्यूज।